तर मित्रांनो, परिस्थिती खूप वाईट आहे या युद्धामुळे. युद्ध तर तिकडे चालू आहे, पण गंभीर परिस्थिती आपल्या इंडियामध्ये चालू आहे. कारण खूप हॉटेल्स वगैरे बंद आहेत त्याच्यामुळे, आणि भरपूर ठिकाणी असा तुटवडा चालू आहे या गॅसचा. आणि त्याच्यामध्ये आपले जे ट्रान्सपोर्टचे गाड्या आहेत, माझ्या एकट्याची गाडी नाही, अजून खूप साऱ्या गाड्या आहेत, ते एकाच ठिकाणी बंद पडलेले. म्हणजे चालू आहेत गाड्या, पण एकाच ठिकाणी उभ्या आहेत. कारण का बुकिंग नाही, काय नाही. तर त्याच्यामुळे माझी मागे तब्येत सुद्धा डाऊन होती, तर पण आता एकदम ओके झालेलो आहे. पण मी बुकिंग बघतोय आता, मला कमी कमी 5 ते 8 दिवस झालेत बुकिंग बघतो, मग मला अजिबात बुकिंग भेटत नाही. मी खूप प्रयत्न केले, आपल्याला 2-3 बुकिंग आपले कन्फर्म होते. एक पंजाबची सुद्धा होती, त्यानंतर आपल्याला आलेली बरोबर कलकत्त्याची सुद्धा मी बुकिंग कन्फर्म करत होतो. पण काय माहित नाही, ते बोलतात की नाही, जरा तिथे सुद्धा बंद आहे कंपनी, तर तिथे कंपनी मटेरियल घेऊ शकत नाही. मग इथून पाठवून फायदा काय. पेमेंटचा तर विषय नव्हता, पेमेंटचा तर आपल्या स्वतःच्या पार्ट, त्यामुळे का आपल्याला विषय येत नाही. मी कलकत्ताचा पेमेंट केलेला 55,000 रुपयाचा पेमेंट. मी तुम्हाला क्लिअर सांगतोय, 55,000 रुपयाचा भाडा होता माझा, जो 14 फूटला लागतो 60,000 रुपयाचा. तो आपल्या मुंबईत ना 55,000.